तिनका होता. त्या तिनक्याच्या समोर बघितलं आणि अचानक तो तिनका जळायला लागला, जळून गेला. केवळ आणि केवळ मां सीताजी यांच्या दृष्टीने. आणि म्हणून ही बाब दशरथ यांनी बघितली आणि भोजन पूर्ण झालं, हात धुतले, तुरंत रसोई घरात गेले आणि सांगितलं, बेटा सीता, मला तुझ्याकडनं वरदान हवं आहे, सांगा ना पिताजी. नाही, रामाची सवलत खा तर मी सांग, रामाची सवलत खाशील तरच मी तुला सांगणार. नाही नाही पिताजी, यात काय रामाची सवलत? अरे आपण बोललात ते माझ्यासाठी ब्रह्मवाक्य म्हटलं जाईल. माझ्यावर आपण कृपा करा, सांगा. बघ, ज्याप्रमाणे तू आज त्या कचऱ्याकडे बघितलं ना, त्याप्रमाणे जर कितीही मोठा शत्रू का असेना रामाचा, तरी सुद्धा त्याच्याकडे तसं बघू नको. आणि म्हणून जेव्हा रावण हा सीता माता यांच्या समोर यायचा आणि तेव्हा मां सीता ते तूर उचलायची आणि त्याच्या समोर बघायची, तेव्हा रावण म्हणायचा, तू काय या तृणाकडे बघते? आणि तेव्हा तिने मनातल्या मनात सांगायची, या तिनक्यामुळे तू वाचत आहे, या माझ्या सासरेची यांना मी वचन दिलं होतं आणि म्हणून आज तुला मी जीवनदान देते. एवढी शक्ती या स्त्रीमध्ये साक्षात जगज्जननी होती, मां सीताजी यांच्या दृष्टीमध्ये राहिली. म्हणून तेव्हा त्यांची दृष्टी आपल्यावर सहजासहजी पडून जाईल, काहीही सांगता येत नाही. त्यासाठी भक्त हो, मनात हा विचार कायम असायला पाहिजे. स्त्री शक्ती, स्त्री धन हा एवढा अलौकिक असतो की ती बाब कुणालाही कळत नाही. फक्त जो पती असतो त्यालाच माहिती असतं. जेव्हा भगवान स्वामीनारायण यांनी गडपूर या ठिकाणी सुंदर प्रतिमा, अलौकिक मूर्ती तयार केली आणि भगवान स्वामीनारायण यांनी सांगितलं, या मूर्तीला कोणीही उघडायचं नाही. पण लाडूबा होत्या, लाडूबाला मनात विचार आला की अरे एवढं काय आहे या मूर्तीमध्ये. लाडूबा त्या ठिकाणी पोहोचल्या आणि जेव्हा त्या मूर्तीला बघितलं तर तेव्हा मनात विचार आला, अरे हे तर साक्षात गोपीनाथ आहे, गोपींचे नाथ गोपीनाथ आहे. आणि म्हणून ती मूर्ती झाकून दिली. पुन्हा जेव्हा भगवान आले आणि जेव्हा त्या मूर्तीचं उर्वरित काम बाकी होतं अंबोड्याचं इथं, आणि त्यावेळेला जेव्हा काम करण्याची सुरुवात केली तर तेव्हा त्या मूर्तीतून रक्त निघू लागलं. रक्त आलं कुठं? म्हणून त्या स्त्रीचा भाव, महिलेचा भाव, लाडूबाचा भाव साक्षात गोपीनाथजी आहे असा भाव जेव्हा त्या मूर्तीमध्ये आला तेव्हा साक्षात परमात्मा नारायण त्यांनी प्रवेश करून घेतला. अशी दिव्य अलौकिकता दिसून येत असते. शिवजी यांनी तर सांगितलं, काही हरकत नाही देवी, मी गुरुमंत्र देणार आणि त्याचा कान सुद्धा उलटा करून देणार. आणि म्हणून असे हे शिवजी भोलानाथ म्हटले जातात. आणि म्हणून कवीने सुद्धा म्हटलं, साक्षात माँ पार्वतीजी यांनी या प्रकारे सांगितलं. आणि त्या दिव्य काशी नगरीचं वर्णन करीत असताना म्हणतात,
सुना है हमने वो भोले तेरी काशी में गंगा है। सुना है हमने वो भोले, हे प्रभू या तुझ्या काशीमध्ये गंगा आहे। चंचुला त्या ठिकाणी आली आहे आणि चंचुला हिने सुद्धा त्या ठिकाणी मां पार्वतीच्या सांगण्यानुसार तिथं स्नान केलं आहे। उसी गंगा में नहाने को मैं काशी नगरी आई हूँ, तेरे डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी आई हूँ। सुना है हमने वो भोले तेरी नगरी में मोती है। सुना है हमने वो भोले तेरी नगरी में मोती है। उसी मोती को पाने को मैं काशी नगरी आई हूँ, तेरे डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी आई हूँ। दिव्य अशी ही काशी नगरी चंचुला या ठिकाणी आलेली आहे। सुंदर स्नान केलं, मां पार्वतीने सांगितल्याप्रमाणे सुद्धा त्या ठिकाणी ती दिव्यता दिसून आलेली आहे, अलौकिकता दिसून आलेली आहे। जेव्हा तिथं नारदजी आणि चंचुला यांचा संपर्क झाला आणि त्यावेळेला साक्षात नारदजींच्या चरणी चंचुला पडली, म्हणजे स्वामीनाथ मला शिवकथा श्रवण करवा। नारदजी म्हणतात मी तर एका ठिकाणी स्थिर राहू नाही शकत, आणि त्यावेळेला कारण मला तर शाप आहे, एका ठिकाणी बसू नाही शकत। नारदजी तुंबरुकाच्या जवळ गेले आणि सांगितले तुम्ही चंचुलाजी यांना शिव महापुराण कथा श्रवण करवाल। या तुंबरुकाजी यांच्या डोळ्यातही अश्रू आले, कारण हे भावाश्रू आले आहे।